नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण धिरडे कसे बनवायचे ज्वारीच्या पिठाचे, तो एकदम असं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कसं बनवायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहे. पीठ आपण चाळून घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ चाळून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्येच 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपले धिरडे छान कुरकुरीत असे बनतात, म्हणून मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. त्याच्यानंतर 1 वाटी बेसन पीठ घेणार आहे आपण. बेसन पिठामुळे आपले धिरडे छान असे खमंग होतात, म्हणून घेतलेलं आहे मी. ते पण आपले सगळं एकत्र असं चाळून मिक्स करून घेणार आहे. एका पातेल्यामध्ये घालून मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालून पातळसर असं पीठ तयार करून घेणार आहे. या ठिकाणी मी लसूण जिरं घेतलेलं आहे, ते मिक्सरला फिरवून घेणार आहे. कोथिंबीर घेतलेली आहे, 2-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. मिरची आणि कढीपत्ता आपण बारीक चिरून घेणार आहे, कोथिंबीर पण बारीक चिरून घेणार आहे. लसूण आणि जिरं आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे, मग ते पिठामध्ये घालून घेणार आहे. थोडंसं लाल तिखट वापरणार आहे आपण पीठ बनवताना. सगळे पीठ मी एका पातेल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. जिरे आणि लसूण मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची कढीपत्ता पण चिरून घेतलेला आहे बारीक. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. थोडंसं लाल तिखट पण घालणार आहे आपण याच्यामध्येच. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याच्यामध्येच मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं आपण घालून घेऊया एकत्र. लसूण आणि जिरं हे पण घालणार आहे. मग पाणी घालून आपण पीठ तयार करून घेऊया. सगळं साहित्य मी पिठामध्ये घालून घेतलेलं आहे. हवं तर थोडंसं हाताने असं मिक्स करून घ्या, नंतर पाणी घालून आपण याला सरसरीत करून घेऊया. तिखट, मीठ, कोथिंबीर वगैरे सगळे जिन्नस आपण छान असे पिठामध्ये मिक्स करून घेऊया. मग सरसरीत आपण जसं बेसनची पोळी बनवताना पीठ बनवतो ना, तसं सरसरीत बनवून घेणार आहे. आणि मग तव्यावर आपण याचे धिरडे घालून घेणार आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊया. त्याचप्रमाणे थोडंसं तेलही घालणार आहे मी, साधारण 1-2 चमचे, कारण हे धिरडे आपले तव्याला चिकटू नये म्हणून आपण तेल वापरायचं. म्हणजे छान असे जाळीदार पण बनतात आपले धिरडे. याच्यामध्ये सोडा किंवा दह्याचा कुठलाही वापर केलेला नाही आहे मी. छान पीठ आता पाणी अजून वापरून सरसरीत करून घेऊया आपण. गुठळ्या नाही राहू द्यायच्या याच्यामध्ये. धिरड्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. छान असं सरसरीत बनवायचं, गाठी राहिल्या नाही पाहिजे. जर वाटत असेल आपल्याला राहिल्या तर थोडंसं पुन्हा आपण ढवळून घेऊया याला. या ठिकाणी मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. थोडंसं तेल घालूया पॅनवर आणि मग आपले धिरडे पसरवून घेऊया तव्यावर. पॅन आपलं छान गरम झालेलं आहे, त्याच्यावर तेल घातलेलं आहे मी. आता याच्यावर आपण हे पीठ पसरवून घेऊया. दोन पळ्या मी पसरवून घेणार आहे पीठ याच्यावर. तुम्हाला हव्या तशा शेपमध्ये, हवं तेवढं मोठं लहान आपण करू शकतो. थोडेसे मध्यम आकाराचे बनवणार आहे. बघा छान कशी जाळी पण सुटायला सुरुवात झालेली आहे. आपण सोड्याचा कुठेही वापर केलेला नाही, तरीसुद्धा याला छान अशी जाळी सुटू लागलेली आहे. दोन्ही साईडने छान खरपूस असं भाजून घेऊया आपण, मग हे खाण्यासाठी तयार होईल.
धिरडा असं मी छान पलटी करून घेतलेला आहे. दोन्ही साईडनी छान खरपूस भाजल्यावर हे खाण्यासाठी तयार होईल. गरमागरम जाळीदार छान असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवून तयार झालेले आहेत. तर असा हा सोपा नाश्त्याचा प्रकार तुम्हीही बनवून बघा, सगळ्यांना आवडेल. चवीने खातील मुलं पण. चटणीसोबत, दह्यासोबत किंवा सॉससोबत तुम्ही गरमागरम सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.